नमस्कार शिक्षक मित्रांनो. पदवीधर म्हणून जिल्हा परिषदेवर काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी 1 डिसेंबरला गव्हर्नमेंटने अतिशय चांगली अशा प्रकारची एक बातमी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. एक नवीन GR जो आहे केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भातला तो GR पब्लिश झालेला आहे. ही नवीन होणारी जी काही केंद्र प्रमुख भरती आहे जी विभागीय परीक्षेमार्फत घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यातले डिटेल्स जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालच्याला जो काही GR पब्लिश झाला तो GR केंद्र प्रमुखांची 50% पदे पदोन्नतीने आणि 50% पदे मर्यादित विभागीय भरतीद्वारे जी काही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा होणार आहे त्या स्पर्धा परीक्षेद्वारे 50% पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. त्याच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. काही शिक्षकांच्या शंका ज्या असतील ते शंकांचं सुद्धा समाधान आजच्या सेशनमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय थोडा वेळाचा सेशन असणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचा बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला येणारे आमचे प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. ओके, ठीक आहे. चलो, गव्हर्नमेंटने जे काही वेगवेगळ्या प्रकारचे GR केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भात यापूर्वी काढलेले आहेत त्या सगळ्यांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 4860 केंद्रीय शाळा ज्या आहेत त्या केंद्रीय शाळांची स्थापना केलेली आहे. याचाच अर्थ असा आहे 4860 प्रत्येक केंद्रीय शाळेवर एक याप्रमाणे केंद्र प्रमुख जे आहेत एवढ्या केंद्र प्रमुखांची महाराष्ट्राला गरज आहे. सद्यस्थितीत किती केंद्र प्रमुख त्या ठिकाणी ड्युटीवर जॉईन आहेत आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. एका केंद्र प्रमुखांकडे 4-4, 5-5 केंद्रांचा चार्ज सद्यस्थितीला देण्यात आलेला आहे. ठीक आहे. या GRचा महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या बाबींच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. यापूर्वी जो GR होता केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भातला त्याच्यामध्ये 40-30-30 हे जे सूत्र आहे हे सूत्र अवलंबलेलं होतं. म्हणजेच सरळ सेवेने 40%, पदोन्नतीनं 30% आणि विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे 30%, अशा पद्धतीने 100% केंद्र प्रमुख भरतीचा नियम जो आहे तो नियम स्वीकारलेला होता. परंतु आता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल असा आहे की 50% पदं जी आहेत 50% ते पदोन्नतीनं भरली जाणार आहेत आणि 50% पदं जी आहेत ती मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. आता ही जी काही पदोन्नतीनं भरली जाणारी पदं आहेत याच्या संदर्भामध्ये आपण काही चर्चाही करू शकत नाही, बोलूही शकत नाही, कारण पदोन्नतीची यादी जी आहे ती गव्हर्नमेंटकडे रेडी आहे. त्याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन गव्हर्नमेंटने ठरवलेले आहेत. आपला मुद्दा जो आहे तो आहे 50% पदे जी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमार्फत भरली जाणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं. त्याचा हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी आता बरेचसे डिटेल्स आहेत, मी त्या डिटेल्स मध्ये जायचा प्रयत्न करत नाही. आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ही जी काही विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा आहे ही स्पर्धा परीक्षेचं संपूर्ण नियोजन जे आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन ही जी काही स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेमार्फत या ठिकाणी ही केंद्र प्रमुखांच्या भरती संदर्भातली परीक्षा घेतली जाणार आहे. ठीक आहे. परीक्षेचं आयोजन आणि स्वरूप नेमकं कशा प्रकारचं असेल तर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्र प्रमुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या प्रकारच्या परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे. तुम्ही हे नाव यापूर्वी ऐकलेलं असेल. सध्या जी काही टेट भरतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. शिक्षक भरतीसाठी जी टेट एक्झाम घेतली जाते, TET नाही, TETच्या नंतर जी टेट एक्झाम घेतली जाते ती टेट एक्झाम मध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा सेम याच धर्तीवर केंद्र प्रमुख भरतीसाठी सुद्धा टेट एक्झामच्या धर्तीवर अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही जी एक्झाम आहे ही एक्झाम घेतली जाणार आहे. ही टेटची एक्झाम सुद्धा 200 मार्काची असणार आहे आणि त्याचबरोबर आपली केंद्र प्रमुखांची जी परीक्षा आहे ती सुद्धा 200 मार्कांचीच असणार आहे. ओके. अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. शासनाने निश्चित केलेल्या सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा केंद्र जी आहेत ती केंद्र निश्चित करण्यात येतील. या परीक्षेचं स्वरूप आणि आयोजन जे आहे
त्याच्या संदर्भामध्ये डिटेल पुढे दिलेले आहे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची जी परीक्षा आहे, अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. माझा ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट हिस्ट्री आहे, माझा इंग्रजी आहे, माझा मराठी आहे, मग तुमच्यासाठी सब्जेक्ट वाईज एक्झाम कुणीही घेणार नाही. एकच परीक्षा घेतली जाणार आहे. ओके, आपल्याकडं पदवीधर जे आहेत, एक लँग्वेजचा पदवीधर असतो, एक सोशल सायन्सचा पदवीधर असतो आणि एक सायन्सचा पदवीधर असतो. असे 3 प्रकारचे पदवीधर जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असतात. तर या ठिकाणी अशी विषयनिहाय कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, त्याच्यासाठी एकच जनरल एक्झाम असेल. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने घेण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य परीक्षा परिषदेला असेल. पण एक मात्र आहे की सदरची परीक्षा जी आहे ती बहुपर्यायी असेल, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह लेवलची असेल. 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यापैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचं असतं. ऑनलाईन परीक्षा घेताना आता मागच्या वेळेस ज्यावेळेस टेटची एक्झाम झाली होती ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. ज्यावेळेस ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केली जाते त्यावेळेस एकाच वेळेस सगळ्यांची परीक्षा होत नाही. ती परीक्षा 4, 5, 6 दिवस चालते आणि त्यामुळं किमान 10 प्रश्नपत्रिकांचा संच जो आहे, म्हणजे जर का 200 मार्काचा पेपर असेल तर 2000 प्रश्न काढलेले असतात आणि रॅन्डमली याच्यापासून क्वेश्चन पेपर जी आहे ती क्वेश्चन पेपर फॉर्म होते. अशा 10 प्रश्नपत्रिकांचे संच तयार केले जातील आणि विद्यार्थ्यांना समान काठिण्य पातळीच्या विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील. आता जरी या ठिकाणी समान काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका म्हटलेलं असलं तरी या ठिकाणी हे शक्य आहे की जर ऑनलाईन परीक्षा झाली तर एखाद्या बॅचला पेपर सोपा येत असतो, एखाद्या बॅचला पेपर अवघड येत असतो. थोडाफार फरक जो आहे तो असणारच आहे. उपलब्ध रिक्त पद विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल. सध्या पद किती रिक्त आहेत त्यापैकी 50% परीक्षेने भरायचे आहेत. त्याच्यासाठी अर्ज मागवल्यानंतर किती अर्ज दाखल होतात या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल आणि त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईनच्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी एक अंदाज घेतल्यानंतर घेण्यात येईल. उपलब्ध पद विचारात घेऊन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्याची सगळी जबाबदारी परीक्षा परिषदेकडे देण्यात आलेली आहे. आता थोडक्यात याचा अभ्यासक्रम कसा असेल, सिलेबस कसा असेल याच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा करू. परीक्षा 2 माध्यमातून असेल, मराठी आणि इंग्रजी. पण जरी परीक्षेची माध्यमं 2 वेगवेगळी असली तरी सुद्धा जी गुणवत्ता यादी लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे, ती इंग्रजीतून परीक्षा दिलेल्यांची वेगळी आणि मराठीतून परीक्षा दिलेल्यांची वेगळी असं होणार नाही. ओके, एकच परीक्षा या गुणवत्तेसाठी एकच यादी त्या ठिकाणी लागलेली असेल. त्याच्या संदर्भामध्ये परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही, ही महत्वाचं वाक्य या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. तुम्ही कोणत्या मीडियम मधून परीक्षा दिली डझंट मॅटर, तुम्ही पेपर दिला त्याची एकच गुणवत्ता यादी असेल. ओके, ठीक. चला आता या परीक्षेसाठी नेमका सिलेबस कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे त्याच्यावर थोडक्यात चर्चा करू. याचे 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता. हा पाठ 100 मार्काला आहे. याच्यावर 100 प्रश्न असतील, 100 गुण असतील. ओके, हा जो भाग आहे हा भाग 100 मार्कासाठी ठेवण्यात आलेला आहे. आता अभियोग्यतेमध्ये तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजीमध्ये, भाषिक क्षमता मराठीमध्ये, अवकाशीय क्षमता, कल आवड, समायोजन, ठीक आहे, आणि व्यक्तिमत्व. थोडक्यात जर आपण या सगळ्या युनिटचा विचार करायचा प्रयत्न केला तर हे सगळेच्या सगळे युनिट जे आहेत हे बुद्धिमत्ता चाचणीशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही हा संपूर्ण पेपर 100 मार्काचा भाग बुद्धिमत्ता चाचणीचा आहे असं जरी 2 मिनिटासाठी गृहीत धरलं तरी विशेष फरक पडणार नाही. जे रेग्युलर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करणारी मुलं आहेत, म्हणजे काही विद्यार्थी आपले जिल्हा परिषदचे काही शिक्षक जे आहेत जे एमपीएससीचा वगैरे रेग्युलर सराव करतात, अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा जी आहे ही परीक्षा अतिशय सोपी असेल. कारण हा 100 मार्काचा पोर्शन जो आहे याचा अभ्यास ऑलरेडी त्यांचा बऱ्यापैकी झालेला आहे. आता याच्यातला हा जो बुद्धिमत्तेचा भाग आहे याच्यामध्ये काही युनिटचे नाव जरी या ठिकाणी दिलेले असतील, आकलन, वर्गीकरण, समान संबंध, क्रमश्रेणी, तर्क अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी,
तरी एवढाच त्याचा सिलेबस लिमिटेड असणार नाही. या ठिकाणी इत्यादी लिहिलंय ना, हे इत्यादी, या इत्यादी मध्ये भरपूर काही आहे. आलं लक्षामध्ये? बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मग त्याच्यामध्ये क्रमाने येणारं पद असेल, गटाशी जुळणारं पद असेल, गटात बसणारं पद असेल, गटाशी न जुळणारं पद असेल, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा, आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत ते त्या ठिकाणी मोजणं, तर्क अनुमान असेल, झालंच तर दिनदर्शिका असेल, दिशांवरील प्रश्न असतील, घड्याळ मापनावर प्रश्न असतील, नातेसंबंधावर प्रश्न असतील, असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धिमत्तेचे जे युनिट आहेत त्या युनिटवर या ठिकाणी हा संपूर्ण 100 मार्काचा पोर्शन असेल. ओके. आता हा सेकंड पोर्शन जो आहे, सेकंड पार्ट जो आहे, जो 100 मार्काचा आहे, तो आहे शिक्षणातील नवनवीन प्रवाह, शिक्षणातील नियम, एज्युकेशनशी रिलेटेड असणारा हा सेकंड पार्ट आहे, जो 100 मार्काचा आहे. आता याच्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं बायफर्गेशन केलेलं आहे. काही भाग 10 मार्काला आहे, काही भाग 15 मार्काला आहे, काही भाग 20 मार्काला आहे, 10, 15, 20 अशी यांची टोटल 100 मार्कांची केलेली आहे. याचं डिटेल बायफर्गेशन खाली दिलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करू. अभियोग्यता आणि बुद्धिमत्तेचे 100 आणि हे शिक्षण क्षेत्राबद्दलचे 100 असे 200 मार्काचा टोटल पेपर असणार आहे. आता याच्यातले जे काही उपविभाग होते, एक 5-6 जे टप्पे केलेले होते, त्यातला एक भाग अनुक्रमांक 2 जो आहे तो काय आहे, अनुक्रमांक 2 मधल्या उपघटकांचं स्वरूप. त्यातला पहिला उपघटक आपल्याला जो दिलेला आहे त्या घटकामध्ये कशा कशाचा समावेश असेल, तर राज्य घटनेमध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या तरतुदी आहेत, 6 ते 14 वयोगटातल्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण असेल, किंवा त्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही कलम आहेत त्याचे उपकलम असतील आणखी भरपूर, त्याच्या संदर्भामध्ये तुमचं नॉलेज किती आहे. बालकांशी संबंधित सर्व प्रकारचे कायदे जे आहेत, महिला बाल कल्याणच्या संदर्भातले जे पुस्तकं असतात, सीडीपीओचे वगैरे पेपर असतात पहा, तर त्याच्या संदर्भामध्ये त्या पुस्तकांमध्ये या महिला बाल कल्याणचे सगळे कायदे नियम वगैरे असतात, त्याचा तुम्हाला उपयोग या ठिकाणी होईल. त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना, अद्ययावत शासनाचे निर्णय जे आहेत त्या संदर्भामध्ये याच्यावर प्रश्न असतील. भारतीय राज्य घटनेमध्ये शिक्षण विषयक तरतुदी किंवा कलम ज्याला म्हणतो त्याची माहिती, त्याच्यामध्ये झालेल्या दुरुस्त्यासह. ओके. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009चा, सदर अधिनियमामध्ये महाराष्ट्र शासनानं राज्याची एक नियमावली सादर केलेली आहे, त्या नियमावलीच्या संदर्भामध्ये तुम्हाला किती माहिती आहे. बाल हक्क संरक्षण कायदा जो आहे 2005चा, तर त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला किती माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या लाभाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, म्हणजे त्या केंद्र सरकार मार्फत चालू असतील किंवा राज्य सरकार मार्फत, म्हणजे जशी की मध्यान्ह भोजन योजना असेल, किंवा तुम्हाला मोफत शालेय गणवेश असेल, मोफत शालेय पाठ्यपुस्तकं असतील, याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या योजना, तर त्या योजनांची तुम्हाला माहिती आहे का, याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतील. आणि या ठिकाणी विशेष गरजा असणारे, ज्याला आपण दिव्यांग विद्यार्थी असं म्हणतो, त्या विद्यार्थ्यांच्या समस्या ज्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न असतील पहिल्या भागामध्ये. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा पार्ट जो आहे तो आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या प्रमुख संघटना. मग काही संघटना ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात, काही देशाच्या पातळीवर काम करतात आणि काही राज्याच्या पातळीवर काम करणाऱ्या संघटना आहेत. मग अगदी युनिसेफ पासून तर आपल्या राज्य आंग्ल भाषा जो आहे विभाग तिथपर्यंत, डाएट पर्यंत, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डाएट असतं, जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था, तिथपर्यंत या सगळ्या ज्या काही संस्था आहेत या सगळ्या संस्थांच्या संदर्भामध्ये यांचे लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहेत का, यांचं कार्य कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे हे माहिती आहे का. जर एज्युकेशन हा एकच सब्जेक्ट आहे तर याच्यासाठी 50 संघटनांची काय गरज आहे, मग त्या संघटनांचं कार्य वेगवेगळं आहे का, याच्या संदर्भामध्ये तुमची माहिती जी आहे ती किती अद्ययावत आहे हे चेक करणारे काही प्रश्न जे आहेत ते प्रश्न त्या क्वेश्चन पेपरमध्ये असतील. याच्यातला तिसरा घटक जो आहे दॅट इज माहिती आणि तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये असेल. याच्यामध्ये इंटरनेटचा प्रभावी वापर, आता एवढ्यामध्ये आपण जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा अतिशय प्रभावीपणे इंटरनेट जो आहे त्याचा वापर करायचा प्रयत्न करतो आहोत. आता जे आपण लेक्चर पाहत आहात तो सुद्धा त्याचाच एक भाग आहे. ठीक आहे. शाळा स्तरावर विविध प्रकारची माहिती भरणे, आता आपण बऱ्याच वेळा ऑनलाईन माहिती त्या ठिकाणी भरत असतो, पण आपण एवढे हुशार येतं बऱ्याच वेळा आपण काय करतो, ते ऑनलाईन काम करणारा एखादा कॉम्प्युटरवाला असला का त्याला उक्ती माहिती देऊन टाकतो. तर समजून घ्या, ही माहिती जर आपण स्वतःहून भरत असू तर यात येणाऱ्या अडचणी, प्रॉब्लेम, समस्या, याचे डिटेल्स जे आहेत हे सगळे आपल्या लक्षामध्ये येतील.
शासनाच्या विविध पोर्टलवर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती आहेत, मग सरळ पोर्टल आहे, युडायस आहे, तर याच्यामधल्या माहितींचे डिटेल्स जे आहेत ते आपल्याकडे आहेत का? संगणकाच्या वापराविषयी तुमचं नॉलेज किती अपडेट आहे, माहितीचं विश्लेषण आणि शाळा स्तरावरील अंदाजपत्रक आणि हिशोब याच्या संदर्भामध्ये तुमचं नॉलेज किती अपडेट आहे याच्यावरही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतील. याच्यातला चौथा उपघटक जो आहे त्याच्यामध्ये अभ्यासक्रम व मूल्यमापन आणि अध्ययन अध्यापन पद्धती, म्हणजे जो भाग आपण डीएड आणि बीएड ला अनुभवलेला आहे तोच सगळा पार्ट या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंत अभ्यासक्रम नेमका कोणता आहे, अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी कशा कशा पद्धतीने वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उणीवा, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन. हा शब्द तर आपण जेव्हा डीएड ला पहिल्यांदा ऍडमिशन घेतलं होतं त्या पहिल्या दिवसापासून ऐकू राहिलो आपण, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, नाही की नाही? ठीक आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये पूरक मार्गदर्शन, प्रश्न निर्मिती कौशल्य, असेर, नास, पिसा हे काय आहे रे? आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय लेव्हलवर आणि राज्य पातळीवर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमार्फत काही पेपर पब्लिश केले जातात. त्याच्यामध्ये नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, एनसीईआरटी जी संस्था आहे, एनसीईआरटी नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, तर यांच्या मार्फत नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे जो आहे तो सर्व्हे पब्लिश केला जातो दरवर्षी भारतातल्या शिक्षणाची व्यवस्था जी अवस्था जी आहे त्याच्या संदर्भामध्ये. तर तो असेल असेल ASER. आपल्याकडं प्रथम नावाची एक संस्था आहे, एनजीओ आहे. ही प्रथम नावाची एनजीओ जी आहे ही असेल हा पेपर जो आहे हा पब्लिश करत असते. अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशनल रिपोर्ट, ओके, अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असा तो पेपर आहे. तो पिसा, आंतरराष्ट्रीय पातळीवर एज्युकेशन डिपार्टमेंट मध्ये काम करणारे किंवा एज्युकेशन या सब्जेक्टवर काम करणारे जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तज्ञ आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट नावाचा एक पेपर पब्लिश केला जातो. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन बदल होत आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही अपडेट आहात की नाही, ती माहिती जी आहे ती माहिती घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात की नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याच्यावरही प्रश्न विचारले जातील. प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र, पूर्वीच्या अध्ययन अध्यापन शास्त्रात आणि आताच्या अध्ययन अध्यापन शास्त्रामध्ये बदल जे झालेले आहेत ना, जी प्रगती झालेली आहे त्याच्या संदर्भामध्ये, आणि निकाला संबंधीची काम याच्यावरही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. हा भाग बऱ्यापैकी तुमच्या डीएड बीएडच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असेल. नेक्स्ट, याच्यातला पाचवा जो काही उपघटक आहे या उपघटकामध्ये माहितीचं विश्लेषण, मूल्यमापन, प्राप्त माहितीचं विश्लेषण, शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचं विश्लेषण करता येणं, हेच आता तुम्हाला सांगितलेले जे काही रिपोर्ट आहेत त्यांच्या चाचण्या, शाळांचे निकाल यांच्या माहितीचं विश्लेषण करता येणं, संप्रेषण कौशल्य, समाजाशी संपर्क साधण्याची जी काही साधनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची समाज संपर्काची साधनं त्याच्या संदर्भामध्ये. आणि सहावा जो महत्वाचा उपघटक आहे या उपघटकामध्ये इथं विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचा आशय ज्ञान याच्या संदर्भामध्ये, म्हणजे हा जो पार्ट आहे हा पार्ट स्पेशली जनरल नॉलेजशी रिलेटेड असेल. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास प्राथमिक स्तरावरचे जे काही विषय आहेत या विषयांचं माध्यमिक स्तरापर्यंत तुमचं सब्जेक्ट नॉलेज किती आहे, विषय ज्ञान, सब्जेक्ट नॉलेज. त्याच्यानंतर चालू घडामोडी, स्पेशली एज्युकेशनशी रिलेटेड चालू घडामोडी, कोणते नवीन बदल होऊ राहिले, कोणते नवनवीन प्रवाह येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये, आणि क्रीडा विषयक चालू घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडींच्या संदर्भामध्ये. म्हणजे हा पार्ट जो आहे 15 मार्कांचा हा पूर्णपणे जीएस शी संबंधित असेल, जनरल नॉलेजशी संबंधित असेल. आता जे डीएड बीएड झालेले आहेत, ज्यांनी बऱ्यापैकी एमपीएससीचा अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा अतिशय सोपी आहे. पहिला 100 मार्काचा भाग जो आहे त्याचा अभ्यास आपला बऱ्यापैकी झालेला आहे, आपल्याला त्याचा अंदाज आलेला आहे. आपलं डीएड बीएड व्यवस्थित झालेलं आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये हे काय आपल्या दृष्टीने नवीन नाहीये. हा पार्ट जो ह्या पार्टचा सुद्धा आपण चांगल्यापैकी अभ्यास केलेला आहे.
म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो आपला आहे. आपल्याला थोड्याशा भागांच्या संदर्भामध्ये फक्त अभ्यास करणं गरजेचं आहे. इथपर्यंत ऐकलं की पेपर लय सोपा आहे असं वाटत आहे, पण पुढे मेख मारून ठेवलेली असते. काय मेख मारून ठेवलेली असते? पेपर लाख सोपा आहे, पण ते आपल्याला देता आला पाहिजे ना. याच्यासाठी जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता गव्हर्नमेंटने ठरवलेली आहे त्या अर्हतेच्या संदर्भामध्ये चर्चा करूया थोडा वेळ. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेसाठी विद्यार्थी जो आहे बसणार आहे तो मान्यता प्राप्त विद्यापीठाची, त्यानं BA किंवा BCom किंवा BSc ही पदवी किमान 50% मिनिमम त्याला 50% मार्क्स जे आहेत ते असणं गरजेचं आहे. 50% गुणांसह तो उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. एवढंच नाहीये, आणि त्यानं जिल्हा परिषदेच्या, स्पेशली जिल्हा परिषदेच्या सांगितलंय. परत विचारायचं नाही खासगी मग जमन का, जिल्हा परिषदेच्या म्हणल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही, म्हणजेच कमीत कमी 3 वर्ष एवढी अखंडित सेवा, अखंडित म्हणजे त्याच्यामध्ये ब्रेक नाही पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा शिक्षण सेवेचा कालावधी जो आहे तो गृहीत धरला जाणार नाही. आर यू गेटिंग? लक्षात ठेवा, अशी आड घातलेली आहे. पहा, ग्रॅज्युएट पाहिजे, किमान 50% मार्क्स पाहिजेत, तो जिल्हा परिषदेमध्येच पदवीधर म्हणून काम करत असला पाहिजे, आणि त्यानं कमीत कमी पदवीधर या पदावर 3 वर्षापेक्षा जास्त काळ नोकरी केलेली असली पाहिजे, आणि तो सुद्धा शिक्षण सेवक पदाचा त्याचा काळ नसला पाहिजे. तो संपल्याच्या नंतर कमीत कमी 3 वर्ष त्याची सेवा अपेक्षित आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहात त्यावेळेस तुमचं वय जे आहे ते 50 वर्ष एवढं ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त वय जर तुमचं असेल तर तुम्हाला या परीक्षेला अपियर होता येणार नाही. घाबरू नका. जे 50 वर्षाच्या पुढचे आहेत आणि या सगळ्या अटी तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत तर तुम्ही प्रमोशनद्वारे केंद्र प्रमुख व्हाल. ओके, ठीक. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहील. मी नोकरी करतो हिंगोलीमध्ये आणि मला असं वाटत आहे मी सगळा पात्र आहे, आता परीक्षा देईन आणि मी पुणे जिल्हा परिषदला केंद्र प्रमुख म्हणून लागेल, जमणार नाही. तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला केंद्र प्रमुख होता येईल. ओके, ठीक. आता ही पदोन्नती नियुक्तीसाठी आहे भाग, तो आपल्या हातातला भाग नाहीये. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने याद्या वगैरे तयार करून ठेवलेल्या आहेत, बाकीचा सगळा पार्ट त्यांचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काही चर्चा करत नाही. पुढचा भाग आहे कागदपत्रांची पडताळणी. ते सुद्धा परीक्षेच्या नंतरचा भाग आहे. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे त्याच्यासाठी कमिटी वगैरे नेमलेली आहे, तो नंतरचा भाग आहे. आपण त्याच्यावर जास्त चर्चा करणार नाही. ओके, परत एकदा जाताना तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा की जेणेकरून येणारे आमचे अपडेट जे आहेत ते अपडेट तुम्हाला मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर केंद्र प्रमुख भरती 2022-23 या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही त्या लिंकला टच केल्यानंतर एका व्हॉट्सअप ग्रुपकडे तुम्ही जाल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल. तुम्हाला जर या ठिकाणी लिंक मिळाली नाही तर 9423390790 हा नंबर आहे. या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये असलेली लिंक जी आहे ती लिंक मागू शकता. हा माझा स्वतःचा नंबर आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिंक मिळेल. ओके, तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या केंद्र प्रमुख भरतीच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. याचे रेग्युलर अपडेट्स जे आहेत ते रेग्युलर अपडेट्स याच्या संदर्भात येणारे आणखी नवनवीन GR, त्याचे अर्थ, याची परीक्षा जी होणार आहे त्या परीक्षेशी रिलेटेड असणारी माहिती, त्या परीक्षेच्या संदर्भातलं मार्गदर्शन, हे सगळंच्या सगळं आपल्या ग्रुपवर आणि आपल्या एज्युकेशनल चॅनलवर त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याशी कनेक्ट रहा. धन्यवाद.